वरती नाही करा स्टार्ट. डायरेक्ट सुरू झालं ते क्लाउड नाही कळलं आलं नाही मॅडम. परत बंद करा मग, कारण तुमच्या मोबाईल वर गेलं तर मिळणारच नाही आपल्याला. हो, एक मिनिट. यू विल रिसीव अन ईमेल नोटिफिकेशन वेन द क्लाउड रेकॉर्डिंग इज रेडी. हा ठीक आहे. तर मग हे स्टॉप हो, करून परत बहुतेक सुरू मला करू. असं वाटतंय हा. अमृता मॅडमनी सकाळी विहंगमच्या होस्ट मधून गेल्यामुळे मला मिळालं होतं रेकॉर्डिंग. तुमचं येणार का नाही माहिती नाही, तुमच्याच मेलला गेलेलं दिसतंय. ओके, मग स्टॉप करू का? नाही करा तुम्ही, बघू काय होतंय. रेकॉर्ड करा, परत रेकॉर्ड ऑन क्लाउड बनवा. हो, ठीक आहे. चला सगळ्यांना नमस्कार. आज आता शारदा मॅडम आपलं ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय सुरू करताय. सुरू करू शकता मॅडम, शारदा मॅडम. धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद. आत्मवंदन सर्वांना. आता 15वी ओवी संपली का? आज 16वी ओवी. 16वी. ज्या वेळेस पहा की ज्या वेळेस शक्तीचे तेज नाहीसे होते, त्यावेळेस देहाचे रूप नाहीसे होते आणि तो योगी इतके सूक्ष्म रूप धारण करतो की तो लोकास दिसेनासा होतो. एरवी तो शरीर पूर्वीप्रमाणे सावयव असते, परंतु जणू काय केवळ वायूचेच बनलेले असते. किंवा केळीची सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला म्हणजे जसे काही उरत नाही, किंवा आकाशाला जसे अवयव फुटावे तसे त्याचे अवयव असून नसल्यासारखे असतात. जेव्हा त्याचे शरीर बनते तेव्हा त्याला आकाशात संचार करणारा असे म्हणतात. ही सिद्धी प्राप्त झाल्यावर शरीरधारी लोकांना तो मोठा चमत्कार वाटतो. पहा, योग साध्य करणारा साधक चालून गेल्यावर पाठीमागे पावले उमटतात. त्या प्रत्येक पावलाच्या ठिकाणी आणीमादिक सिद्धी हात जोडून उभ्या असतात. परंतु धनंजय ऐक, त्या आणीमादिक सिद्धीशी आपल्याला काय करायचे आहे? पृथ्वी, आप व तेज या 3 भूतांचा देहातल्या देहातच लोप होतो. पृथ्वीला जल विरवते, जलाला अग्नी जिरवतो आणि हृदयात अग्नीचा नाश वायू करीतो. पाठीमागे एकटा वायू आपण उरतो. तो शरीराचे आकृतीने असतो, पण तोही काही वेळाने निघून आकाशाला जाऊन मिळतो. त्यावेळी कुंडलिनी हे नाव जाऊन मग फक्त वायू हे नाव प्राप्त होते. परंतु ती ब्रह्मात मिळेपर्यंत तिची शक्ती कायम असतेच. मग जालंधर बंध सोडून काकीमुख म्हणजे कंठस्थान फोडून ब्रह्मरंध्र आकाशाचे पहाडावर प्रवेश करते. ती ओंकाराचे पाठीवर पाय देऊन पश्चंती वाचेची पायरी मागे टाकते. पुढे ओंकारातील अर्धवर्तुळाकार मात्रा मागे टाकून ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळते, त्याप्रमाणे ती ब्रह्माकाशात जाऊन मिळते. नंतर मस्तकाच्या पोकळीत म्हणजे ब्रह्मरंध्रात स्थिर होऊन मी ब्रह्म आहे या भावनेने बाहू पसरून परब्रह्माला मिठी घालून एकवटते. त्यावेळेस पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शिवशक्तीचे ऐक्य होते. त्या ठिकाणी ती आकाशासह ब्रह्मानंदात मिळून जाते.
ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघांच्या द्वारे जाऊन नंतर जमिनीवर वर्षाव होऊन ते नदी मार्गाने पुन्हा समुद्रात येऊन मिळते, त्याप्रमाणे अर्जुना, देहाच्या निमित्ताने जीवात्मा ब्रह्मपदी प्रवेश करतो. हे ऐक्यही समुद्राच्या पाण्याप्रमाणे होय. नंतर मी वेगळा व आत्मा वेगळा किंवा दोन्ही एक ही वाटाघाट उरतच नाही. आकाश आकाशात मिळते असे जे काही एक तत्व आहे, त्याचा जो कोणी अनुभव घेतो तो सिद्ध बनतो. म्हणून त्या अवस्थेतील अनुभव शब्दांनी व्यक्त करून दाखविता येत नाही, कारण तो अनुभव शब्दांनी वर्णन करण्यासारखा नाही. अर्जुना, खरोखर पाहिले तर जी वाणी मनातील आशय व्यक्त करण्याचा अभिमान धरते, ती सुद्धा त्या अनुभवापासून दूर राहिली आहे. दिवयांच्या आतल्या बाजूस मकाराचा देखील प्रवेश होत नाही. त्याचप्रमाणे एकट्या प्राणवायूला देखील ब्रह्माकाशात जाण्याला संकट पडते. पुढे तो वायू तेथे गेल्यावर तदाकार होतो. त्यावेळेस शब्दांचे बोलणे खुलते. मग आकाश तत्वाची ही आठवणी होते. जेथे अव्यक्त स्थितीच्या डोहात महदाकाशाचाही पत्ता लागत नाही, तेथे या शब्दांची दाद लागेल काय? म्हणून हे ब्रह्म अक्षरात सापडण्याजोगे, म्हणजे वर्णन करता येण्याजोगे किंवा ऐकू येण्याजोगे नाही. हे त्रिवार सत्य जाण. ज्या वेळेस काही द्वैत गतीने याचा अनुभव घेतो, त्यावेळेस तो अनुभव घेणारा तद्रूप होऊन जातो. नंतर तेथील स्थिती जाणण्याचे आपोआप राहते. म्हणून धनुर्धरा, त्याच्याबद्दल कितीही बोलले तरी ते व्यर्थ होय. याप्रमाणे सर्व बोलणे आपोआप राहते. त्या ठिकाणी संकल्पही मावळतो आणि म्हणूनच विचारांची तेथे दादही लागत नाही. ते ब्रह्मस्वरूप कसे आहे तर सहज स्थितीचे सौंदर्य आणि समाधी अवस्थेचे तारुण्य होय. आणि ज्याला आधी नाही व जे मापता येत नाही, ते विश्वाचा आधार व योगरूप वृक्षाचे फळ आणि आनंदाचे केवळ जीवन होय. तेथे आकाशाचा शेवट होतो, ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असून त्या ठिकाणी आधी आणि अंत याचा लोप झाला आहे. ते ब्रह्म पंचमहाभूतांचे मूळ कारण व महातेजांचे तेज होय. सारांश पार्था, ते ब्रह्म माझे मूळ स्वरूप होय. साधू वृंदांचा नास्तिकांनी जेव्हा छळ केला, तेव्हा ही चतुर्भुज मूर्ती या स्वरूपापासून आकाराला आली. अर्जुना, असे हे महासुख अवर्णनीयच. परंतु याची प्राप्ती होईपर्यंत ज्या पुरुषाचे प्रयत्न अव्याहत चालले, ते पुरुष स्वयंमेव सुखरूप झाले. आम्ही हे जे अष्टांग योगाचे साधन सांगितले, ते स्वतः शरीराने जे करीतात, ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात. त्या योग्यांची शरीरे परब्रह्माच्या रसाने देहाकृतीच्या कुशीत ओतल्यासारखी तेजस्वी दिसतात. जर हा अनुभव अंतर्यामी प्राप्त झाला, तर हे सर्व विश्व त्याला मावळते. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपण बोलता ते सत्य आहे. देवा,
आपण आता जो हा उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे. म्हणूनच त्या ठिकाणी ब्रह्म साक्षात्कार होतो. आपण जो हा मार्ग सांगितला त्याचा दृढ अभ्यास करणारे खरोखर ब्रह्मपदाला पावतात, हे आपल्या सांगण्यावरून मला समजले. देवा, आपण सांगितलेली गोष्ट ऐकतानाच मनात ज्ञान उत्पन्न होते, तर मग तिचा अनुभव घेणाऱ्याला तद्रुपता कशी बरे प्राप्त होणार नाही. म्हणून हे जे आपण सांगितले यात काही संशय नाही. परंतु क्षणभर मी जी विनंती करतो तिकडे लक्ष द्यावे. कृष्णा, आता तुम्ही जो मला योग सांगितला तो माझ्या मनाला फार आवडला, परंतु माझी योग्यता कमी असल्या कारणाने माझ्या हातून काही तो होणार नाही. माझ्या अंगात जेवढी शक्ती आहे तेवढी खर्च करूनही जरी हा शेवटाला जाईल तरी देखील मी मोठ्या समाधानाने याचा अभ्यास करीन. किंवा देवा, तुम्ही जसे सांगता तसे माझ्याने जर न करवेल तर आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्या हातून जे होईल तेच आपण विचारावे, अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाल्यामुळे आपल्याला विचारण्याचे कारण पडले. अर्जुन म्हणतो, तर मग देवा, आपण इकडे लक्ष द्यावे. महाराज, आपण साधन सांगितले वाटेल त्याने त्याची प्राप्ती होईल काय, किंवा हे योग्यतेशिवाय होणारच नाही असे शारदा आहे मॅडम, की आवाज काय. ब्रेक होतोय मॅडम तेव्हा तुमचा. श्रीकृष्ण म्हणाले, जर होतेच काय म्हटलं आता. म्हणले, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे तू काय विचारतोस? हा योगाभ्यास जर म्हणशील तर खरोखर मोक्ष देणारा आहे, पण याशिवाय दुसरी साधारण जरी गोष्ट असली तरी ती सुद्धा अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाईल काय. परंतु योग्यता म्हणून जिला म्हणतात ती प्राप्तीचे पूर्वी समजत नाही, कारण अधिकारी होऊन आरंभिलेले काम तत्काळ फलद्रूप होते. तरी या ठिकाणी खरोखर तशी काही अडचण नाही. पहा, योग्यतेची एखादी खाण आहे की काय, जो थोडासा व्यक्त होऊन देहाच्या धर्माचे व्यवस्थित नियमन करणारा असेल तो सुद्धा अधिकारी होणार नाही काय. अशा युक्तीने योग्यता तुझी आहे. याप्रमाणे अर्जुनाचे त्या आवाज नाही समयाला येते शारदा मॅडम. आवाज येते, आला आता. मध्ये मध्ये तुम्ही ब्रेक होतो. हो का, एक मिनिट. नेटवर्क वीक असेल त्यांचं. परंतु योग्यता म्हणून जिला म्हणतात, येतो का आवाज? हो, आता येतो. ती प्राप्तीचे पूर्वी समजत नाही, कारण अधिकारी होऊन आरंभिलेले काम तत्काळ फलद्रूप होते. तरी या ठिकाणी खरोखर तशी काही अडचण नाही. आणि दुसरे असे पहा की योग्यतेची एखादी खाण आहे की काय, जो थोडासा विरक्त होऊन देहाच्या धर्माचे व्यवस्थित नियमन करणारा असेल
तो सुद्धा अधिकारी होणार नाही काय? अशा युक्तीने इतकी योग्यता तुझ्या ठिकाणीही आहे. याप्रमाणे अर्जुनाचे त्या समयाला संकट फेडले. मग श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, या योग प्राप्तीची अशी व्यवस्था आहे, परंतु अव्यवस्थित मनुष्याला त्याची प्राप्ती होण्याचा कधीही संभव नाही. ओवी 16 ओवी 17. जो रचनेच्या अंकित झाला किंवा सर्वथैव झोपेच्या अधीन झाला, तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही. अथवा दुराग्रहाच्या आवेशात जो भूक आणि तहान मारतो आणि जेवण कमी करतो आणि झोपेचे नाव देखील न घेता बळकट अभिमान धरतो, त्याचे शरीर सुद्धा त्याच्या अधीन राहत नाही. मग त्याला योग कुठून साध्य होणार? म्हणून विषयाचे अतिसेवन करण्याची किंवा त्याच्या अगदीच त्याग करण्याची इच्छा करू नये. सर्व गोष्टी नियमित असाव्या. ओवी 17. अन्न भक्षण तर करावे, पण ते युक्तीने परिमित करावे. त्याचप्रमाणे जी कामे करावयाची ती ही सर्व युक्तीनेच प्रमाणात आणावी. भाषण परिमित असावे, त्याचप्रमाणे व्यायामही माफक करावा व झोपही नेमलेल्या वेळीच घ्यावी. जागरण जरी करावयाचे झाले तरी ते नियमित वेळेपर्यंत करावे. अशा नियमित रीतीने आचरण केल्यावर शरीरातील रक्ताधिक सप्तधातू आपोआप समतोल राहतील. अशा प्रकारे बेताने इंद्रियांची तृप्ती केली म्हणजे आपले मन संतोषाची वृद्धी करीते. 18 ओवी. याप्रमाणे बाहेरील इंद्रियांची स्थिती नियमित ठेवली तर अंतर्यामी सुख उत्पन्न होऊन त्या मनुष्याला अभ्यास न करिता योग सहज घडतो. ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योगाचे निमित्ताने सर्व संपत्ती आपाप घरी चालून येते, त्याचप्रमाणे जो नियमशील तो कौतुकाने जरी योगाभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव येतोच. म्हणून अर्जुना, ज्या दैववान पुरुषाला युक्तीचे साह्य असते त्या मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो. ओवी 19. नियमित वागणाराला जर योगाभ्यास करण्याची इच्छा झाली तर तो योग गंगा आणि यमुना यांच्या संगम झालेल्या प्रयाग तीर्थाप्रमाणे होय. त्या आत्मस्वरूपी प्रयागाचे ठिकाणी ज्या मनुष्याचे मन क्षेत्र संन्यासाप्रमाणे कायम राहते त्याच मनुष्याला तू योगी म्हण. आणि प्रसंगानुरोधाने हेही लक्षात ठेव की त्याच्या चित्ताला निवाऱ्यातील दिव्याची उपमा लागू पडते. आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही तुला काही गोष्टी सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. तू योग प्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस, परंतु अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही, तर तो अभ्यास कठीण आहे अशी तुझ्या मनात भीती वाटते की काय ते सांग. पार्था,
कदाचित तू ही भीती मनात बाळगशील, पण तसे करू नको हो. कारण ही दुर्जन इंद्रिये त्या अभ्यासाचा उगीच बागलबुवा करून भीती दाखवितात. पहा, जे आयुष्य स्थिर करीते, वाढविते आणि संपणाऱ्या आयुष्याला मागे आणते, मृत्यू टाळते, त्या औषधाला देखील जिव्हा शत्रू समजत नाही का? त्याचप्रमाणे पारलौकिक हितास जे चांगले ते नेहमी या इंद्रियांना दुःखदायक वाटते. एरवी या योग साधना इतके दुसरे काही सोपे साधन आहे का? ओवी 21. म्हणून आसनाच्या बळाने जो आम्ही खरा अभ्यास सांगितला, त्या योगानेच या इंद्रियाचा झाला तर निग्रह होईल. एरवी या योगा साधनाने जेव्हा इंद्रियांनाच वेध लागतो, तेव्हा आपणच चित्त हे आत्म्याची भेट घेण्याकरता जाते. चित्ताची धाव नेहमी पुढे असते. ती मागे फिरून ज्या वेळेला चित्ताला आत्मदर्शन होते, त्यावेळेस मी आत्मतत्वच आहे अशी ओळख पटते. ती ओळख पटल्याबरोबर ते सुखाच्या राज्यावर बसते आणि मग आत्मानंदातच लोक पावते. आणि ज्यापेक्षा दुसरे अधिक काही नाही, ज्याला इंद्रिये कधी जाणत नाही, असे जे आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मरूप ते स्वतःच होऊन राहते. मग अशी स्थिती झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला असता त्याच्या मनाला दुःख होत नाही, किंवा शस्त्राने जरी देह तोडला अथवा अग्नीत जरी पडला तरी महासुखात निमग्न झालेले त्याचे मन जागृत होत नाही. याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो आणि मग असे निर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टीचा त्याला विसर पडतो. 23. ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन इच्छेची आठवणच सोडते, जे योगाची शोभा, संतोषाचे फक्त राज्य आणि ज्याच्याकरिता ज्ञानाची आवश्यकता, ते ब्रह्मसुख अभ्यासाचे योगाने मूर्तिमंत दिसू लागते आणि ते सुख पाहणारा तद्रूपच होतो. 24. तथापि अर्जुना, एका परी हा योग सोपा आहे. संकल्पाचे पुत्र जे काम क्रोधादी त्यांचा नाश केल्यामुळे त्या संकल्पाला जेव्हा पुत्र शोक होईल तेव्हा तो साध्य होतो. विषय लोप पावले असे संकल्पाने ऐकले व इंद्रिय नियमितपणाने वागतात असे पाहिले, म्हणजे त्याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुकतो. अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धी ही सुखाने निवास करते. 25-26. बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करते. या एका मार्गाने ब्रह्म प्राप्ती होते आणि हेही होत नसल्यास
याही पेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो, तो ऐक. साधकाने आपला एक नियम करावा की एकदा केलेला निश्चय कधीही टाळावयाचा नाही. अशा निश्चयाने जर मन स्थिर झाले तर अनायास काम झाले. पण असे जर न होईल तर त्याला खुशाल स्वैर वागू द्यावे. मग ते मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथून निश्चय त्याला परत घेऊन येईल आणि अशा रीतीने तत्काळ स्थिर होऊन जाईल. ज्याचे मन अत्यंत शांत झाले आहे, ज्यांच्यातील मोहादी क्लेश रूप मन शांत झाले आहेत, ब्रह्म झालेल्या जीवनमुक्त अर्धमादिरहित अशा या प्रसिद्ध योगाला निरतिशय सुख प्राप्त होते. नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिर राहण्याने ते सहज आत्मस्वरूपाजवळ येईल आणि त्या आत्मस्वरूपाला पाहून स्वतः तद्रूप होईल. मग अद्वैतामध्ये द्वैत हे बुडून जाईल आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. त्रैलोक्यभर ब्रह्मपद दिसू लागेल. आकाशात त्याहून वेगळी दिसणारी अभ्रे ज्या वेळेस नाहीशी होतात, त्यावेळेस जिकडे तिकडे शुद्ध आकाशच दिसते. त्याचप्रमाणे चित्त लयाला गेले की सर्व ब्रह्मच होते. या योगरूप सुखकर उपायाने असा मोठा लाभ होतो. 28. मनातील संकल्प विकल्प सोडून जे या सोप्या योग स्थितीचा खूप अनुभव घेऊन सुखी झाले, ते त्या सुखाच्या संगतीने ब्रह्मपदाला येऊन पोचले. मीठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही, त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्याची स्थिती होते आणि नंतर ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी सर्व जगात झाली आहे असे तो पाहतो. याप्रमाणे आपलेच पाय घेऊन आपले पाठीवर योगी चालतो. असा अवघड जो योग तो तुला घडत नसेल तर तुला आणखी दुसरा उपाय सांगतो. 29-30. मी सर्वाच्या देहात आहे आणि माझ्या ठिकाणी सर्व आहे, याविषयी तर वादच नाही. अशा रीतीने जग व ईश्वर ही एकमेकात मिसळली आहेत, परंतु त्याप्रमाणे साधकाच्या बुद्धीने तसे स्वीकारले पाहिजे एवढेच. अर्जुना, एरवी तरी जो ऐक्य भावनेने सर्व भूतांचे ठिकाणी मी व्यापक आहे असे मानून भजतो, व्यक्ती मात्राच्या अनेकत्वाने ज्याचे अंतःकरणात अनेकत्व उत्पन्न होत नाही आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे जाणतो, तो मी एक असे बोलणेच व्यर्थ होय. एरवी धनंजया बोलून दाखविले नाही तरी त्याचे व माझे रूप एकच आहे. ज्याप्रमाणे दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये एकत्वाची योग्यता असते, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याचे ठिकाणी आहे. असे पाण्याचे योगाने, गोडी किंवा गायनाच्या योगाने पोकळी यांचे अस्तित्व असते, तसा माझ्याच रूपाने तो योगी रूपवान दिसतो. 31. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रात केवळ तंतूच पाहतात, त्यापासून दुसरे काहीच पाहत नाहीत, त्याचप्रमाणे ज्याने ऐक्याचे दृष्टीने सर्व ठिकाणी माझी व्याप्ती आहे असे जाणले,
किंवा अलंकाराचे आकार जरी खूप असले तरी सोने जसे पुष्कळ प्रकारचे होत नाही, त्याचप्रमाणे ज्याने ऐक्यरूप पर्वताची स्थिती बनविली आहे, अथवा तितकी झाडाची पाने तितकी रोपे लावलेली नसतात, अशा अद्वैत प्रकाशाने ज्याची अज्ञान रात्र उजाडली आहे, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी सापडला तरी तो स्वस्वरूपास येण्याला कसा बरे प्रतिबंध पावेल? कारण अनुभवाच्या योगाने तो तो ज्याच्याशी ऐक्य पावतो त्याच्या अनुभवाने माझे सर्व ठिकाणी व्यापकत्व आहे असे जाणले आहे. मग तो सर्व व्यापक झाला असे म्हटलेच पाहिजे असे नाही. हे पहा, ज्याने शरीर धारण केले आहे तरी तो शरीराचा नाही ही गोष्ट बोलून दाखवता येण्याजोगी नाही नव्हे. तेव्हा तिचे वर्णन करता येईल काय? ओवी 32. अर्थात या विषयाबद्दल जास्त सांगणे नको. जो सदोदित आपल्यासारखे सर्व जग पाहतो, जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ करणे ही दोन आहेत असे आपल्या मनात मानत नाही, हे सम विषम पदार्थ आणि दुसरेही जे जे काही विचित्र आहे ते सर्व आपले अवयवच आहे असे ते मानतो. यापेक्षा आणखी काय काय गोष्टी सांगाव्या? ज्याला सर्व त्रैलोक्य मीच आहे असे अनुभवाने समजले आहे, त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी आणि तो सुख दुःख भोगतो असे लोक देखील म्हणतात. परंतु आमच्या अनुभवाने तो परब्रह्मच आहे. म्हणून अर्जुना, याच्या योगाने आपल्याच ठिकाणी सर्व विश्व पाहता येईल आणि आपणा स्वतःच विश्वरूप होता येईल. त्या समदृष्टीची उपासना कर. आम्ही तुला कित्येक प्रसंगी याच कारणाकरिता असे सांगितले आहे की समदृष्टीपेक्षा या जगतात दुसरी अधिक प्राप्तीच नाही. 33-34. मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो, देवा, तुम्ही आमची दया मनात आणून हा समतेचा मार्ग सांगितला, परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते सापडत नाही. एरवी त्याला फिरण्याला त्रैलोक्यही पुरे पडत नाही. म्हणून माकडाला समाधी लागणे किंवा मोठ्या वाऱ्याला स्थिर हो म्हणतात तो थांबणे, या गोष्टी कशा घडतील? जे मन बुद्धीला छळते, निश्चय मोडते आणि धैर्याचे हातावर हा म्हणता पुरी देऊन निघून जाते, जे विकाराला चकविते, संतोषाला नादी लावते आणि मनुष्य एके ठिकाणी बसला तरी त्याला दश दिशा हिंडवते, ज्याला कोंडले असता ते उफाळून बाहेर येते आणि निग्रह केला तर तो उलटा त्याला मदत करतो, असे हे मन आपला स्वभाव सोडील का? म्हणून एक मन जर स्थिर राहील तर मग आम्हास साम्यावस्था प्राप्त होईल. परंतु मनाची अशी चंचल वृत्ती असल्यामुळे ती प्राप्त होणे कठीण आहे. 35. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, तू जे बोलतोस ते खरेच तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखरी चंचल आहे, परंतु याला वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले तर
काही कालाने हे स्थिर होईल. कारण या मनाच्या ठिकाणी एक चांगला गुण आहे, ज्याची याला चटक लागेल त्याच ठिकाणी राहावयास हे सोकावते. म्हणून याला कौतुकाने आत्मसुख दाखवीत राहावे. 36. एरवी ज्याला ज्याला वैराग्य नाही व जो कधी अभ्यासही करीत नाही, त्याला हे मन आवरणार नाही असे आम्ही तरी कोठे मानित नाही. परंतु जो यम नियम प्राणायाम वगैरेचा अभ्यास करीत नाही, ज्याला वैराग्याची कधी आठवण होत नाही आणि जो केवळ विषयरूप जलात माशासारखी बुडी देऊन राहिला आहे आणि अशा प्रकारे विषय लंपट झालेल्या त्याच्या मनाला युक्तीची चिमट कधीही लागली नाही, त्याचे मन निश्चल कसे होईल सांग बरे. म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे त्याला तू सुरुवात कर. मग ते कसे निश्चल होत नाही ते पाहू. तर योग साधने म्हणून जेवढी आहेत तेवढी सर्व खोटी आहेत. परंतु आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण. जर योग साधनांचे बळ अंगात असले तर मनाच्या चंचलतेची काय कथा. योग बलाने महत्त्वाधिक स्वाधीन होत नाहीत का. तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा आपण जे म्हणता ते खरे आहे. खरोखर योग बलापुढे मनाचे बल टिकणार नाही. तरी योग कसा आहे व कशा रीतीने जाणावा याची आजवर आम्हासही वार्ता नव्हती. म्हणून देवा मन अनावर आहे असे आम्ही म्हणत होतो. हे पुरुषोत्तमा, तुमच्या प्रसादाने आमच्या सगळ्या जन्मात आज योगाचा परिचय आम्हास झाला. 24, 37, 38, 39. परंतु हे प्रभो, आणखी एक संशय सहज निर्माण झाला आहे. तो फेडण्यास आपल्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही. म्हणून गोविंदा मला सांगा की कोणी एक मनुष्य मोक्ष प्राप्तीकरिता भक्तियुक्त अंतःकरणाने उपायाशिवाय इच्छा करीत होता. इंद्रियरूपी गावाहून निघून मोक्षरूपी गावात जाण्याकरिता तो भक्तिरूप मार्गाला लागला. तो मोक्ष प्राप्त झाला होत नाही आणि परतही येवत नाही. अशा स्थितीत त्याचा आयुष्यरूपी सूर्य मध्येच मावळला. सहजच अकाली आलेला लहान पातळ ढग ज्याप्रमाणे टिकत नाही व वृष्टीही करीत नाही, त्याप्रमाणे ज्याला दोन्ही अंतरली म्हणजे मोक्ष प्राप्ती तर दूरच राहिली आणि श्रद्धेमुळे सोडलेल्या संसारासही तो मुकला. अशा दोन्ही गोष्टींना जो मुकला परंतु भक्तीत निमग्न झाला, त्याला कोणती गती प्राप्त होते हे सांगा. 40. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे काय. परंतु त्याला मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते एवढेच काय ते. पण त्या विश्रांतीत त्याला जे सुख होते ते देवांना सुद्धा मिळत नाही. एरवी जर ह्याने अभ्यासाची पावले जोरात टाकली असती म्हणजे झपाट्याने अभ्यास केला असता तर दिवस आयुष्य मावळण्याच्या पूर्वीच हा मोक्ष प्राप्तीच्या गावाला पोहोचला असता. परंतु तितका त्याचा वेग नसल्यामुळे विसावा घेणे भाग पडले.
तथापि मागाहून तरी मोक्षप्राप्ती ठेवलीच आहे. ओवी 41. अरे हे कौतुक पहा, ज्या लोकांची प्राप्ती व्हावयास 100 यत्न करणाऱ्या इंद्रालाही सायास पडतात, ते या मोक्षेच्छू पुरुषाला अनायासे प्राप्त होतात. मग तेथील निष्फळ न होणारे व अनुपम असे भोग भोगता भोगता त्याच्या मनाला कंटाळा येतो. ते दिव्य भोग भोगती असता तेथे त्या सुख मिळत नाही. व हे भगवंता, हे भोगाचे विघ्न माझ्या मागे का लागले, असा तो सतत पश्चाताप करीत असतो. नंतर तो फिरून मृत्यू लोकी जन्म पावतो. पण सर्व धर्माचे माहेरघर अशा कुलात जन्म पावतो. आणि शेत कापल्यावर पडलेल्या भातगोट्यांचे शेत जसे जोराने फोफावते, तशी त्यांच्या ऐश्वर्याची वृद्धी होते. जे कुल नीती मार्गाने चालणारे, सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि शास्त्र रीतीने वागणारे, ज्या कुलात वेद नित्य जागृत असतो, स्वधर्माचे आचरण हा ज्याच्या कुलाचा व्यवसाय आणि सारासार विचार हाच मंत्री, ज्या कुलात चिंतेने ईश्वरास वरिले, ज्या कुलात ईश्वरा वाचून दुसऱ्या कशाचेही चिंतन होत नाही आणि ज्याला आदी ऋषी हीच गुरुदेवता आहे, असे ज्या कुलाने पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखाची समृद्धी आहे, अशा कुलात तो योगभ्रष्ट पुरुष सुखाने जन्म घेतो. ओवी 43. अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे व अध्यात्म सिद्धांतात कुशल आणि परब्रह्मरूप गावचे वतनदार, जे एकमेवा द्वितीयांग या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनाचे राज्य करतात आणि संतोष रूप वनात कोकिळासारखा मधुर ध्वनी करतात आणि जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळांचे सेवन करतात, अशा योग्यांच्या कुलात तो योगभ्रष्ट पुरुष जन्म घेतो. जन्म घेतल्यावर लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उजेड आत्मज्ञानाचा उजेड पडतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या अगोदर चहूकडे प्रभा फाकते, त्याप्रमाणे प्रौढ वयाची वाट न पाहता ज्ञान हे त्याला बालपणीच वरते. पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला मिळतात. त्याच्या मुखातून सर्व शास्त्रे स्वयमेव निघू लागतात. असे जे उत्तम कुळी जन्म ते प्राप्त होण्याकरिता स्वर्गवासी देव देखील मनात हेतू धरून नेहमी जप होम करीत असतात. पार्था, देवांनी स्तुतिपाठ होऊन मृत्यू लोकाचे वर्णन करावे, असे जे उत्तम कुली जन्म ते तो योगभ्रष्ट पुरुष पावतो. ओवी 44. आणि ज्या पूर्वजन्मात आयुष्याचा अंत झाला होता, त्यावेळची सद्बुद्धी त्याला पुन्हा प्राप्त होते. त्या समयी आधीच दैववान पायाळू आणखी वर डोळ्यात दिव्यांजन घातलेल्या पुरुषास जसे भूमीतील धन सहज दृष्टीस पडते, त्याप्रमाणे गुरुमुखाशिवाय न कळणाऱ्या कठीण अशा अभिप्रायाच्या ठिकाणी त्याची बुद्धी अनायासे जाऊन पोचते. इंद्रियेही स्वतः होऊन
मनाच्या अधीन होतात, मन प्राणवायूत ऐक्य पावते, तो प्राणवायू चिदाकाशात मिळतो. आणखी काय गोष्टी असतील तर त्या असो, परंतु योगाभ्यासही त्याला आपोआप प्राप्त होतो आणि समाधीही त्याच्या मनाचे घर विचारीत येतो. जगाला आरंभ करणारी जी रंभा म्हणजे पार्वती, तिचा गौरव करणारा योगपीठीचा शंकरच की काय, किंवा वैराग्य रूप सिद्धीचा मूर्तिमंत अनुभवच प्रकट झाला आहे की काय, किंवा हे संसार मोजण्याचे मापच अथवा अष्टांग योग साहित्यांचे बेटच होय. सुगंधाने ज्याप्रमाणे चंदनाचे रूप धारण करावे, त्याचप्रमाणे साधक दशेच्या योगाने हा इतका योग धैर्ययुक्त झालेला असतो की संतोषाचा पुतळा केल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारातून काढल्यासारखा दिसतो. 24-45 कारण कोट्यावधी वर्षांनी हजारो जन्मांचा प्रतिबंध दूर करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोचलेला असतो. म्हणून सर्व साधने त्याला येऊन स्वभावताच प्राप्त होता आणि मग सहजच तो विचारांच्या गादीवर बसतो. नंतर विचार करण्यामध्ये प्रबल असा विवेकही मागे राहतो आणि अविचारणीय असे जे ब्रह्म ते तो स्वतःच होतो. त्या ठिकाणी मनाचे ढग नाहीसे होतात, प्राणवायूचे हलणे बंद होते व आकाशही आपल्या ठिकाणी लीन होते. ओंकाराच्या अर्धबिंदूत प्रणव नाहीसा होतो. अशा रीतीने त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते. म्हणून त्याविषयी बोलणेच बंद होते. मग सगळ्या गतींना गती देणारी जे ब्रह्मस्थिती, त्या निराकार स्थितीचे स्वरूपच तो बनून राहतो. त्याने मागल्या अनेक जन्मात प्रतिबंध हाच कोणी पाण्यावरील मळ झाडून टाकलेला असतो. म्हणून त्याची लग्न घटका त्याचा जन्म होताच बुडते आणि तद्रूपतेशी शुभ लग्न होऊन तो अभिन्नत्व पावतो. मेघ नाही तसे झाले म्हणजे ज्याप्रमाणे आकाश रूपच होऊन राहतात, त्याप्रमाणे विक्षेपही विघ्ने नाहीशी झाली म्हणजे ज्यापासून विश्वाची उत्पत्ती होते व ज्या ठिकाणी तो पुन्हा लोप पावते, ते ब्रह्म तो या विद्यमान देहात असतानाच होतो. 46 त्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या बाहुबलाच्या विश्वासावर कर्म मार्गाच्या प्रवाहात उडी घेतात, किंवा ज्या एका वस्तूसाठी ज्ञानी पुरुष हे ज्ञानरूप कवच धारण करून समरांगणात प्रपंच शत्रूंशी झगडतात, अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक हे निराधार व निसरडे झालेल्या अशा तपोरूप पर्वताच्या कड्यावरून प्रवास करीतात, जे भजन करणाऱ्यांच्या भजनाचे अधिष्ठान अशा प्रकारे सर्वांस पूज्य आणि जे साधकांचे सिद्धतत्व ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो. म्हणून जो कर्मनिष्ठांना वंद्य व ज्ञानांना अविचरणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय. हे पहा, जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे एकत्व झाल्या कारणाने तो देही असूनही अशा योग्यतेस पोचतो. म्हणून अर्जुना, याच कारणास्तव तू योगी हो, असे मनापासून तुला मी नेहमी सांगत असतो. 47
अरे योगी म्हणजे देवांचा देव, माझे सर्व सुखाचे आगर आणि केवळ माझा प्राण असे समज. त्याच्या ठिकाणी भजन करणारा, भजन क्रिया व भजन भज्य वस्तू ही भक्तीची त्रिपोटी त्याच्या अनुभवाने मी झालो आहे. हे समुद्रापते, मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरूप वर्णन करिता येत नाही. असे तर असे समज की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच. अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते त्याच्या तुलनेला उपमा पाहिजे असली तरी मी देह तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही. संजय म्हणतो, राजा, भक्तरूप चकोराचा चंद्र किंवा सर्व त्रिभुवनाचा राजा व गुणांचा सागर जो श्रीकृष्ण परमात्मा असे बोलला असता, तेथे पार्थाला पूर्वीपासून योगाचे ऐश्वर्य ऐकण्याची आस्था होतीच. ती दुप्पट झाली असे यदुनाथाने मनात जाणले. आणि ते पाहून श्रीकृष्णांच्या श्रीकृष्णांच्या मनात सहज आनंद झाला की मी जे सांगतो ते प्रत्यक्ष पाहण्याचा अर्जुन हा आरसाच होय. तेव्हा आता या आनंदाचे भरात ते पुढील कथा सांगतील. तो प्रसंग पुढे असून त्या शांतीरस स्पष्ट दिसेल. ज्ञानरूप बीजाचा साठा गठ्ठा उघडा होईल. जे ज्ञानबीज पेरण्याकरिता सत्वगुणांची वृष्टी होऊन व आध्यात्मिक तापांचे गुंताडे वाहून जाऊन चतुर श्रोत्यांच्या चित्ताचे वाफे सहज तयार झाले. त्यावर सोन्यासारखी अवधानाची घात साधल्यामुळे श्रीनिवृत्तीनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरण्याची उत्कंठा उत्पन्न झाली. महाराज म्हणतात, ते बीज पेरण्याकरिता सद्गुरूंनी माझी मोठ्या कौतुकाने चाड्याच्या ठिकाणी योजना केली. माझ्या मस्तकावर हात ठेवला. तो हात ठेवला असे नव्हे तर चाड्यात बीजच घातले. म्हणून माझ्या मुखातून जे जे काही निघेल ते संतांच्या मनाला खरेच वाटते. हे असो, आता श्रीरंग हे काही म्हणाले ते पुढे सांगतो, परंतु ते बोल मनाच्या कानाने ऐका, बुद्धीच्या डोळ्याने बघा आणि त्याचा उहापोह चित्ताने करा. श्रवणाच्या हाताने हृदयात साठवा, म्हणजे ते सज्जनांच्या मनाला रमविणारे होतील. हे बोल स्वहित साधून देतील, परिणामाला जिवंत करतील व जीवाला सुखाची लाखोली वाहतील. आता श्री मुकुंद अर्जुनाला विनोदाने जे काही सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगतील ते मी ओवी रूपाने तुम्हाला सांगेन. झाला संवाद मॅडम. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार मॅडम. खूप छान वाचन झालं मॅडम. शारदा मॅडम, धन्यवाद. खूप सुंदर वाचन झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. सुलक्षणा मॅडम, ध्यान घ्यायचं का? हो घ्या ना मॅडम. बहुतेक मॅडम लेफ्ट झालाय. हो, मग तुम्हाला मला अथॉरिटी होस्ट करावं लागेल, म्हणजे मी हो शेअर करते. करू शकते. ठीक आहे, करते मॅडम.
तर हो हो चला, खूप चालेल. खूप धन्यवाद शारदा मॅडमला. खूप सुंदररित्या तुम्ही वाचन केलं ज्ञानेश्वरीचं. तर आज आपलं इथे समाप्त झालं आहे. पुढचं जे आहे अथर्ववेद ते आपलं सुरू होईल त्यावेळेस सगळ्यांनी परत जॉईन व्हायचंय. आणि आता ध्यान झालं की मगच सगळ्यांनी लेफ्ट व्हायचं आहे. तर आपण ध्यान घेऊया. अथर्ववेद कधी सुरू आहे मॅडम? अथर्ववेद केव्हापासून? अथर्ववेद 1 तारखेपासून आहे का? गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी का त्या दिवशीच आहे? रविवारी? बघून सांगावं लागेल. हा, बघितलं पाहिजे. चालेल. शनिवार रविवार नसेल मॅडम, सोमवारीच असेल. हा, हा, सोमवारीच सोमवारी. असेल कदाचित. हो हो. हम्म. ठीक आहे श्रद्धा मॅडम, मी तुम्हाला होस्ट बनवते. हो हो आणि मॅडम चालेल. हा मॅडम. हो मॅडम, धन्यवाद. मॅडम रेकॉर्डिंग बंद करताय? हो, करते. एक मिनिट श्रद्धा मॅडम, होस्ट तुम्ही असल्यामुळे हा मला मॅडम. 2 मिनिटं हा, मी ते रेकॉर्डिंग बंद करते. होत नाही आता. बर बर ठीक आहे, मी तुम्हाला होस्ट करते. हा, हा घ्या. मिनिटं मी रेकॉर्डिंग बंद करते. हो हो.